शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। मिनहाजुल कुरान इंटरनेशनल इंडिया कर्नाटका मैसूर की जानिब से एक अजीमुशान जलसा मिलादुन नबी मनाया जा रहा है 1500 साल का। इसका उन्वान है मोहब्बत मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पैगाम उम्मत कॉन्फ्रेंस 2026, जिसमें मुकर्रर खुसूसी डॉक्टर सैयद रिजवान पाशा खादरी, फाउंडर्स एंड प्रेसिडेंट द कुरान अकादमी हैदराबाद से तशरीफ ला रहे हैं। इनके साथ में हजरत सैयद इमरान मुस्तफ़ा हुसैनी इनका साथ देने के लिए साथ में आ रहे हैं। तो लिहाजा आप तमाम सब आवाम से गुजारिश है, वक्त मुकर्ररा पर 7:30 बजे ऐमन फंक्शन हॉल सिद्दीक़ा नगर के सामने जो ऐमन शादी मॉल है उसमें प्रोग्राम रखा गया है। आप सबसे आने की गुजारिश की जाती है। प्रोग्राम की सरपरस्ती हजरत मौलाना मोहम्मद उस्मान शरीफ साहब शहर कलकाजी मैसूर की रखी गई है और बिलखुसूस मेहमान खुसूसी हजरत अलहाज तनवीर सेठ साहब एमएलए मैसूर फरमाएंगे। तो इसके अंदर औरतों के लिए पर्दे का माकूल इंतज़ाम किया गया है। बाद नमाज बाद प्रोग्राम खाने का भी इंतज़ाम किया गया है और हर आदमी से हर आवाम से आजिज़ाना गुजारिश है इस मौके को गनीमत जाने और आकर सवाब हासिल करें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। तहरीक मिनहाजुल कुरान मैसूर के ज़ेर एहतमाम इस साल जो है जश्न मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो 1500 साला जश्न मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का के मौके पर हम लोग जो है इस बार एक हैदराबाद के एक अच्छे स्कॉलर है जो नामदार स्कॉलर है जिनका नाम है सैयद रिजवान पाशा खादरी, डॉक्टर सैयद रिजवान पाशा खादरी। इनका खिताब जो है ऐमन फंक्शन हॉल बनी मंडप अपोजिट सिद्दीक़ा मदरसे के पास इनका खिताब का एहतमाम किया गया है। बरोज़ 11 तारीख एतवार का दिन जो है शाम के 7:30 बजे यहाँ पर जो है प्रोग्राम का एहतमाम है, जिसमें जो है मेहमान खुसूस में जो है तर्जुमतुल खादरिया डॉक्टर सैयद रिजवान पाशा खादरी, फाउंडर प्रेसिडेंट द कुरान एकेडमिक हैदराबाद, इनका खिताब रहेगा। और इनके साथ साथ जो है नात खां सैयद इमरान मुस्तफ़ा हुसैनी हैदराबादी, ये यहाँ पर इन दोनों का आना यहाँ पर मेहमान नवाजी इन्हीं की है। तो आप तमाम से हम अपील करते हैं कि इस प्रोग्राम में ज्यादा से ज्यादा शिरकत कर सवाब दारीन हासिल करें। सर, इस प्रोग्राम में उम्मत कॉन्फ्रेंस में क्या ख्वातीन के लिए पर्दे का इंतजाम रहेगा? जी अल्हम्दुलिल्लाह, इसमें ख्वातीन के लिए पर्दे का एहतमाम बिल्कुल रहेगा। तो इसमें ख्वातीन भी आ सकती है और जो है प्रोग्राम का मेन जो उन्वान है पैगाम है उम्मत कॉन्फ्रेंस, तो उसमें सर क्या है सर, इसमें अहम मकसद क्या है? जी, ये मोहब्बत मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। तो हमारा पहले ही इसके अंदर एक मोटो है, मोहब्बत हर किसी से, नफरत किसी से नहीं। तो मोहब्बत ही फैलाना मकसद है। सरकार दो जहां ताजदार कायनात हजरत मोहम्मद मुस्तफ़ा रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का मिलाद जो इस उन्वान पे रखा गया है कि मोहब्बत बांटे, आपस में एक दूसरे से मोहब्बत करें, इख्तिलाफात को दूर कर हम सब एक प्लेटफॉर्म पर आकर ऐसे काम करना चाहिए कि उम्मत को इस चीज की जरूरत है कि हम एक रहें, मोहब्बत भाईचारे की आपस में एक रहे। इसीलिए इस उन्वान का, इस प्रोग्राम का नाम ही मोहब्बत मिलाद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम है। तो क्या लगता है सर, आपको कितने लोग शरीक हो सकते हैं? उम्मीद क्या है सर? इंशाअल्लाह हमारा तो फंक्शन हॉल के हिसाब से 800 से 1000 मेंबर्स का टारगेट हम रखे हैं अल्हम्दुलिल्लाह। तो दोबारा वक्त बता दें सर, तारीख और 11 जनवरी 11 तारीख शाम के 7:30 बजे ऐमन फंक्शन हॉल बनी मंडप सिद्दीक़ा मदरसा। तो तमाम से क्या अपील करेंगे आप? तो तमाम से ही गुजारिश करते हैं कि हैदराबाद से इतने अच्छे स्कॉलर आए हैं जो हैं, इनके आप बाकायदा खिताबात आप यूट्यूब पर देख सकते हैं। आपको हर मौज़ूआत पर इनके खिताबात रहेंगे। एक यंग उभरते हुए एक डॉक्टर सैयद रिजवान पाशा खादरी है, इनके खिताबात नायाब बहुत उम्दा हैं। तो हमने एक कोशिश की कि ऐसे स्कॉलर को हमारे मैसूर में लाकर इनका खिताब कराएं
तो ये कोशिश वो पहली मतलब आ रहे हैं वैसे। पहली बार आ रहे हैं जी। बहुत बहुत शुक्रिया सर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ಮಿನ್ಹಾಜುಲ್ ಖುರಾನ್ ಇಂಟರ್ನ್ಯಾಷನಲ್ ಇಂಡಿಯಾ ಕರ್ನಾಟಕ ಮೈಸೂರು ರವರ ವತಿಯಿಂದ ದಿನಾಂಕ 11 ಜನವರಿ 2026ರಂದು ಐಮನ್ ಫಂಕ್ಷನ್ ಹಾಲ್ ಸಿದ್ದಿಖ ಮದ್ರಸಾ ಹತ್ರ ನಾವು ಒಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಅನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. 1500 ವರ್ಷದ ಮೊಹಮ್ಮದ್ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಪ್ರಭಾವವಾಗಿ ನಾವೊಂದು ಪ್ರವಚನ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಈ ಪ್ರವಚನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಪ್ರಾಫಿಟ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ರವರು ನಾವು ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಾನವ ಕುಲಕ್ಕೆ ಗೌರವದಿಂದ, ಶಾಂತಿಯಿಂದ ಹಾಗೂ ಪ್ರೀತಿ ಸೌಹಾರ್ದತೆಯಿಂದ ಹಾಗೂ ಸಹನೆಯಿಂದ, ಶ್ರಮದಿಂದ, ಗೌರವದಿಂದ ಹೇಗೆ ಬಾಳಬೇಕು ಎಂದು ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಾನವ ಕುಲಕ್ಕೆ ಅವರು ಒಂದು ತತ್ವಗಳನ್ನು, ಬೋಧನೆಗಳನ್ನು ನೀಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಇಂತಹ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರ 1500 ವರ್ಷದ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ಒಂದು ಅಂಗವಾಗಿ ನಾವು ಒಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದೇವೆ. ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮೊಹಬ್ಬತೆ ಮಿಲಾದೆ ಮುಸ್ತಫಾ ಸಲ್ಲಲ್ಲಾಹು ಅಲೈಹಿ ವಸಲ್ಲಂ ಉಮ್ಮತೆ ಪೈಗಾಮ್ ಕಾನ್ಫರೆನ್ಸ್. ಓಕೆ, ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಭಾರತದ ಪ್ರಮುಖ ಪ್ರಖ್ಯಾತ ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರಕರಾದ ಸೈಯದ್ ರಿಜ್ವಾನ್ ಪಾಷಾ ಖಾದ್ರಿ ರವರು ಆಗಮಿಸಲಿದ್ದು, ಈ ಒಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನಲ್ಲಿ ಅವರು ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರವನ್ನು ಮಾಡಲಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೂ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರ ತತ್ವಗಳು, ಬೋಧನೆಗಳು ಏನೇನಿದೆ ಅದು ಬರೀ ಮುಸಲ್ಮಾನರಿಗಲ್ಲ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಾನವ ಕುಲಕ್ಕೆ ಅವರು ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಹಾಗೂ ಅವರು ಜೀವನವನ್ನು ಹೇಗೆ ಸಾಗಿಸಬೇಕೆಂದು ತಿಳಿಸಿಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಇಂತಹ ತತ್ವಗಳನ್ನು ಇವರು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿಸಲಿದ್ದಾರೆ. ಸೈಯದ್ ರಿಜ್ವಾನ್ ಪಾಷಾ ಖಾದ್ರಿ ಅವರು ಬಂದು ಅವರು ತುಂಬಾ ಪ್ರಖ್ಯಾತ ಧರ್ಮ ಪ್ರಚಾರಕರು. ಸೊ ಇವರಿಂದ ನಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಒಂದು ನಮ್ಮ ಮೊಹಮ್ಮದ್ ಪೈಗಂಬರ್ ಅವರ ತತ್ವಗಳು ಮತ್ತೆ ಅವರ ನಡವಳಿಕೆಗಳು ನಮಗೋಸ್ಕರ ಹೇಗೆ ಉಪಯೋಗವಾಗುತ್ತದೆ, ಇಂದಿನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಾನವ ಕುಲಕ್ಕೆ ಹೇಗೆ ಉಪಯೋಗ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನಮ್ಗೆ ತಿಳಿಸಿಕೊಳ್ಳಲಿದ್ದಾರೆ. ಸೊ ನಾವು ನಿಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ತುಂಬಾ ವಿನಂತಿ ಏನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂದ್ರೆ, ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಈ ಒಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗೆ ಆಗಮಿಸಿ. ಸೊ ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನಿಂದ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಮೆಸೇಜ್ ನೀವೆಲ್ಲರೂ ಅಳವಡಿಸಿಕೊಂಡು ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸಿ ನಮ್ಮ ಜೀವನವನ್ನು ಸಾರ್ಥಕವಾಗಿ ಬೆಳೆಸಲು ಹೇಗೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ತಿಳ್ಕೋಬೇಕು. ಸೊ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನಾವು ಇದೊಂದು ಪ್ರಯತ್ನ ಪಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಒಂದು ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಒಂದೇ ಆಗಿ ಬಾಳಿ ಒಂದು ಸೌಹಾರ್ದತೆ, ಶಾಂತಿ ಏನು ಈ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಹರಡಿದೆ. ಸೊ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರೂ ಒಂದಾಗಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಧರ್ಮದವರು ಒಂದಾಗಿ ಶಾಂತಿಯಿಂದ ಸೊ ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಅನ್ನು ನಡೆಸಿ ಈ ಒಂದು ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ, ಈ ಒಂದು ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ, ಒಂದು ದೇಶದಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಮಾನವರಾಗಿ ಬದುಕಬೇಕು ಅಂತ ನಾವು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೇಳ್ಕೊತೀವಿ. ಸೊ ಇದೊಂದು ನಮ್ಮ ಪ್ರಯತ್ನ. ಸೊ ಎಲ್ಲರಿಗೂ ಒಂದಾಗಿಸೋದಕ್ಕೆ ಸೊ ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನಲ್ಲಿ ನಾವು ದೊಡ್ಡ ವಿದ್ವಾಂಸರು, ಗುರುಗಳು, ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಮೈಸೂರಿನಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ಮಸೀದಿಯ ಗುರುಗಳಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ಆಗಮನ ನೀಡಿದ್ದೀವಿ. ಹಾಗೂ ಎಲ್ಲಾ ಪ್ರಚಾರಕರಿಗೂ ಮತ್ತೆ ಎಲ್ಲ ಮಾನವ ಕುಲಕ್ಕೂ ಇದಕ್ಕೆ ನಾವು ವೆಲ್ಕಮ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಸೊ ಎಲ್ಲರೂ ಈ ಒಂದು ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ಗೆ ಆಗಮಿಸಿ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲರೂ ಒಂದು ಇದ್ ಮಾಡಿ. ಮತ್ತೆ ಇದಕ್ಕೆ ಲೇಡೀಸ್ಗೂ ಕೂಡ ಸಪರೇಟ್ ಒಂದು ಜಾಗ ಇದೆ, ಅವರು ಬಂದು ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನ ಅಟೆಂಡ್ ಮಾಡಬಹುದು. ಹಾಗೆ ಇದಾದ್ಮೇಲೆ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಮುಗಿದ ನಂತರ ಅನ್ನ ಸಂತರ್ಪಣೆ ಕೂಡ ಇದರಲ್ಲಿ ನಾವು ಮಾಡಲಿದ್ದೇವೆ. ಸೊ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಈ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನ ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಬೇಕಂತ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಲ್ಲೂ ನಾವು ಈ ನಮ್ಮ ಕಮಿಟಿಯಿಂದ ಕಳಕಳಿಕೆಯಿಂದ ವಿನಂತಿಸಿಕೊಡ್ತೇವೆ.